रसिक हो. पृथ्वी तलावर विष्णूने घेतलेल्या 10 अवतारांपैकी 8 अवतारांची कृष्ण लीला 8 अवतारांची कृष्ण लीला सादर करीत आहोत. नटखट गवळण या कार्यक्रमातून पेंड्यात सुद्धा वाकड्याची तुफान कॉमेडी मावशीचं गाणं मावशी पेंड्याची तुफान कॉमेडी रसिक हो सादर करीत आहोत. नटखट गवळण
गंगा सूर्य किरणानी साध घाली गाई वासरा सोडी पाना करुणी नाना शृंगार करून जाऊ सार मिळवणी आबोली सगळ्या बाळुनी आवरुनी वेळी फरी मुरलीचे सूर शेरके कृष्णाने अगे हिरा, अगे तारा, अगे चंद्रा, आपण कोणी करू मथुरे बाजार जायचं खरं. मथुरे बाजार जायचं तुला माहिती आहे का गं? मला तर मुळीच नाही माहित बघ. पण आमची शेजारी सीतामावशी आहे ना, तिला मथुरेचा रस्ता माहिती आहे बघ. म्हणून झालंय बघ. थांबा 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 त्या वाट्याळीला मावशीला का तर तिथं माझ्या एकदम घट्ट नातं म्हणते महाराज तिला मावशी अगे मावशी काय ग पोरीनो ग मावशी मथुरी बाजार चाललोय बघ. अगं मी यायलाच पाहिजे का हो ये बिगी बिगी ये. अगं हिना थोडं दूध असते आणि बिगी बिगी आले आलेच आले आले बिगी बिगी आले काळगात तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला काळगात तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला तुम्ही मारीला या म्हाताऱ्या मावशीला आम्ही आवडीन सारी येते मी तुमच्या जोडीला आम्ही आवडीन सारी येते मी तुमच्या जोडीला तुम्ही मारीला घरी माझं ओरबाई घरी जिरानं बघून पोरी घरी माझं ओरबाई घरी जिरानं बघून पोरी लावून गोळी नवऱ्याला बाई केली मी तयारी लावून गोळी नवऱ्याला बाई केली मी तयारी आले आले राधाबाई तुमच्या जोडीला आले आले राधाबाई तुमच्या जोडीला तुम्ही मारीला तुम्ही मारीला अगं हिरा अगं तारा का बरं हात मारली अगे मावशी आम्ही कोणी कोणी मथुरेच्या बाजार निघालो आहोत बघ. अगं मारलंय कुठे हो मावशी
बाजारात निघालात करत घेतलं काय नेसलं काय सर्व सांगितलं पाहिजे बघ. हे मावशी सांगितलंच पाहिजे. अगं हो, मग आपल्या मालाची विक्री कशी होणार? ठीक आहे एक चल मावशी मी नाही घेतलंय पातळ बरबरी दूध. आता काय पातळ पातळ दूध? अगं ते गं कसं काय? अरे मावशी माझी म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध येते आणि चिखलात बसली की बरबरी दूध येते. अगं ह्या मेलीची म्हैस पाण्यात बसली की पातळ दूध देते आणि चिखलात बसली की परपरीत दूध देते. तिच्या दुधात पाणी येते कोणाला सांगत नाही. बरं इथं जाऊ दे, तू काय घेतलंस बाजारात जायला? मावशी आता ह्या मेलीला लाजायला काय झालंय? मी आल्यापासून बिचारा बाबू मलाच बघतो. काय घेतलंस ते सांग. अगं मावशी मी बघितलं खवा. अगं काय? अगं मावशी मी बघितलं खवा. ज्याला कोणा हवा ते उभ्या तुझ्या काही जिभेला हाडबीड असं चार चौकात सांगतात काय उभे उभेने? उभ्यावर खाव म्हणते. सांगायचं असं थांबून कशाला सांगतेस उभे उभेने? सर मग अगं तू काय घेतलंस? बाय जरा सावकाश मोडशील मावशी मी काय तुझी इथं मम्मी आले मी अगं काय घेतलंस ते विचारते. अगं घे अगं तुझ्या गाडीचा घे आता मी सांग बघतो. अगं तू अगं चाललं तुझं हे नेहमीच आहे. मला माहितीये तू काय घेतलंयस. अगं तूप घेतलंयस ना? होय. मग एवढं तूप चांगलं थू करायची गरज काय? चल सर मागं. अगं तू काय घेतलंस? तुला काय घेतलंस बाजारात जायला? मावशी मी बघितलं बरं आहे तुझं लोणी. कोणतरी येईल आणि पाठवून. बरं तू काय घेतलंस? काहीतरी वेगळंच चाललं. बरं काय घेतलं सांग लवकर. अगं मावशी मी किती घेतलं दही. अगं राधा ठीक आहे तर मग तर माझी अगं मावशी मामा साऱ्या पोरींना विचारलंय पण तू काय घेतलं काय सांगितलंच नाही तर. अगं माझ्या म्हातारी मावशीचं काय तरी तू एवढा आग्रह करतेस म्हणून मी सांगते. अगं बाजारात जायला ना अगं रताळी घेतलीस बघ रताळी. रताळी घेतले हो अगे मावशी ते लावली तरी कुठे. अगं मेलीस नाही तू माझी रताळीची बाग बघितलेली नाही. मेलीस नाही ती रोज माझ्या घरी येतेस ना. येते ना मग काय माझ्या भावाला घरी बघायला येतेस का? बरं जरा अशी पुढे ये. अगं तुला इथून रताळी दिसायची नाही जरा अजून पुढे ये. हे बघ बांधाच्या ह्या कोपऱ्यापासून बांधाच्या त्या कोपऱ्यापर्यंत रताळीच आहे तिथं. तीच घेऊन चालले बाजारी. मावशी ते जाऊ दे मी मथुरीची वाट अवघड आहे. एक छोटंसं गाणं घे ना गं. अगं मला कुठून येतंय गाणं? तूच घे मी मागणं जाते. अगं वसाडे गाणं म्हणते लगेच आली मागणं काय करते गाणं बरं आहे. जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या घराला जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या घराला सुटला वारा या वाटेला सुटला वारा या वाटेला केला साज सुंदर मिळून गावी मथुरेच्या नगरा
हा भरला घाट मथुरेची वाट काही भारी राधे ही अमर गजवाट तुझ्या रे हा भरला घाट मथुरेची वाट भले तुझाचे वाटशील हिरा तरस लाल करी भले तुझाचे वाटशील हिरा तरस लाल करी अडवाई नसला हरी केला साथ सुंदर मिळून जाऊ मथुरेचा वारी केला साथ सुंदर मिळून जाऊ मथुरेचा वारी जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला जाऊया मिळून बाजाराला मथुरेच्या या नगराला तुझावारा या वाटेला केला साज सुंदर मिळून राहू मथुरेच्या बाजाराला केला साज सुंदर मिळून राहू मथुरेच्या बाजाराला कीर्तन, सप्तपाताळ, वरुणवाई निरंकार, संतांचा नाम संचार, धारण केला विष्णूचा 8वा अवतार, मुळात म्हणतात श्रीकृष्ण भगवान, बोला पुंडलिका वरदे. आज बुधवार, मथुरेचा बाजार, 16,360 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या मध्ये चालले. त्यांना पिंपळाच्या मध्ये अटक करण्याची कामगिरी त्यांच्यावर सुधारणा दिली पाहिजे. रे पेंद्या, रे सुदामा, आलो देवा आलो देवाचे कॅमेरे प्रणाम जे बाप्पा आम्हाला आजून बोलवण्याचे कारण तरी कोणते पेंद्या, अरे सुदामा, किती दिवस झाले आपण चेतुबली हाडा खेळलो नाही आहोत. चला तर आपण खेळूया.
कालिदास अरे अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही खरं सांगतो हा यमुना दोह सोडून तू निघून जा नाहीतर अरे असं समजतं तर कर युद्ध पाहूया कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे तो कर युद्ध कृष्णा अरे उगाच खबायची करू नकोस अजूनही सांगतोय हा यमुना दोह माझा आहे तू या यमुना दोहातून निघून जा नाहीतर तुझ्यात असेल सामर्थ्य तर तू कर युद्ध पाहूया कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे तो कर युद्ध कालिदास अरे अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही सांगतोय हा यमुना दोह सोडून तू निघून जा मी काय करतो अरे कर युद्ध पाहूया कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे तो कर युद्ध अरे तुझा असेल सामर्थ्य तर कर युद्ध पाहूया कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे तो कर युद्ध कृष्णा अरे हा यमुना दोह माझा आहे माझ्या यमुना दोहातून तू निघून जा अजून वेळ गेलेली नाही कालिदास अरे कर युद्ध पाहूया वेद्या, अरे सुदामा, 16 शस्त्रसैन्य 60 गोपिका हातपात करून मत्स्याच्या बाजार चालले. त्यांना पिंपळाच्या मध्ये अड्डा काढायची कामगिरी तुम्हाला जगवायला सोपं काय? येतो तुम्ही. गेलीच पाहिजे गवळण घाटामध्ये आले असतील त्यांना तिथं थांबवूया चलूया घाट जगुनिया सुंदरी सावली वाट चलूया घाट जगुनिया सुंदरी कोणी डगमग करून राहूया मथुरेच्या कोणीनो लगबग करून राहूया मथुरेच्या
करून जाऊया तुझ्या बाजारी होळीनं लगबग करून जाऊया तुझ्या बाजारी आपल्या जमणार ना बाबा. तुला काय जमणार तुला काय जमणार सांग कुठं राहिला तू जेवायला आलाय ते तू आता राहिला ना. तुला काय लागला अरे तुला नाही जमणार नाही मला जमणार तू करणार तू करणार कोण आजकाल मोठा प्रश्न आहे कुठला प्रश्न आहे? मग? खायचं काय अरे एक माझ्या हाय रे हे काय दोस्त आहे माझा दोस्त अरे पाठीचा होता माझ्या म्हणजे इकडे हा येणार मग त्या बोल वा एका पाणी नगला आहे पण तो कामगिरी केली अरे असल्या कामात तो जबर पटाई बोलवून त्याला बोलव घे. अरे हे वाकड्या बघू किती हा? असते इथं. तुझे वाट- होय. आवाज तसा दिसत नाही मला रे. नाही? ओळखीचा नाही वाटत? अरे हे वाकड्या अरे वा ये लवकर. आलो 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 सुदाम्यानं मला हाक मारला सुदाम्यानं मला हाक मारला गाव घालून जोडीला चुकली गाय माझी आडीला उठ शोधून कलीला चुकली गाय माझी
चुकली काय माझी आणीला पोट शोधून कबीरा शोभताई कदमलो भारी तुझी आवड काली शोभताई कदमलो भारी तुझी आवड काली चुकली काय माझी आणीला पोट शोधून कबीरा चुकली काय माझी आणीला पोट शोधून कबीरा सगळं वांद केलं आलो मी येणार नाही तो आलो म्हणजे भात नको राव काय माहिती आवाज नाही हॅलो अचुकी सगळी थंडी घालवली मी वाय तुझं गरम जागेला बसलो होतो मेलेव नाही तुम्हाला बरोबर नाही काय अरे शेकोटी नाही मेलेव तिच्या कलर बसलो होतो मी आवाज नाही तो बायकोच्या गल्लावात नाही तिच्या मेलेव नाही ती काय खूप भेटली म्हणजे अरे तिच्या म्हणजे कोणच्या तिच्या मेलेव नाही कोणच्या सांग तरी हॅलो माझी तांबू गाय काय गुबगुबीत आहे असणारच ती सुदामा काय प्रेमात तिच्यावर हात फिरत होतो माझ्यावर नको फिरू अरे तिच्यावर तुला अरे तिच्यावर मेलेव नाही रे त्यावर तुम्ही हात मारला नाही अरे बाबा इकडे आधी असेल ना तुला बोलून घे कोणती म्हणजे पावटून तुझे काय लोकांचे पावते खुलीत काय मग खाऊ द्या काय खाऊ द्या? काय आहे ती हाक मारतो हाक मागून वा बघ हाक मारतो तुला बोलून घे. तुझं गेली माहित नाही ना आवाज हो हो घे ना ताबू Ooh.
काय दाबू? पाण्यात जाऊन पाणी झाली पाणी मी देव नाही दामोबाची बहिणी आहे किती उचार आहे अरे मालकुट्या किती मग उचार आहे की नाही देव वाय उचार आहे माझा पोरगा मग उचार आहे अरे माझा पोरगा म्हणजे तुला माहिती आहे माझा पोरगा आहे तू मी आवाज नाही तू अरे माझा पोरगा मग काय पेक्षा उचार आहे अरे मग अरे पोरगा काय तुला माहिती आहे अरे गुलामाची परीक्षा अरे पोरग्याची परीक्षा मला काय मला माझ्या पोरगा बाबानो आज माझी परीक्षा आहे म्हटलं काय झालं म्हटलं बाबानो तुम्ही पण आज माझ्या शाळेत चला होय म्हटलं ठीक आहे बंद्या येवलाय एवढंच बघाय मला बरोबर पस्तीस बसलाय तुझा बसलाय हा बघा माझ्या बघ्याचा उच्चार काय झालं बॉलग्याची परीक्षा म्हटलं म्हणत्या तुझ्या बरोबर शाळेत येतोय असू दे म्हणजे काय म्हणाला बाबा नाही माझी आज परीक्षा आहे तुम्ही शाळेत चला म्हटलं बंद्याला घेऊन शाळेत गेलो आणि माणसाला बंद्याला पहिला बंद्याच्या आणि पहिला बंद्या बंद्या असू दे बंद्याला पहिला बंद्याच्या आणि काय विचारलं मजा आहे बंद्या पाऊस पडून गेल्यावर विजा का चमकतात पोरग्यांमध्ये काय सांगितलं मागचं पाऊस पडून गेल्यावर विजा नाही चमकतात वरचे देव आहेत ना बेपल्या मालूम बघतात तुझा पाऊस पडलाय म्हणजे वाईट एक काम कर त्याला खाली उभा बंद्याला दुसरा बंद काय विचारला असू दे हे बंद्या दुसऱ्या बंद विचारला बंद्या पंधरा फलांची नावं कसं काय माझ्या पैशात छाती ठोकून सांगितलं छाती ठोकून माथ्यालानो 15 फलांची नावं ऐका आंबा चिक्कू पेरू किती झाले आणि 1 डझन केली किती झाले चार म्हणजे काय माझ्याला तिथला बद्दल विचारला बोलत तिथला त्याला काय झालं माहितीये काय झालं बापानो आता मात्र कुठला बद्दल विचारताय म्हटलं 2 तर बोलव दिले तिथला बद्दल काय विचारला नाही काय विचारला नाही बंद्या अरे एवढा विचारायच बोला जन्म केव्हा झाला तुझा बंद्या काय बोलला माहितीये
बुधवारी झाला बरोबर आहे पण त्या म्हाताऱ्याला काय विचारावं म्हणजे उलट्या प्रश्न मागतो. उलटा म्हाताऱ्यानं तुमचा जन्म केव्हा झाला तर काय बोलले मत्सर बोललेला वाली झाला बरोबर आहे पोरगा काय मला माहिती आहे हा. मत्सरानं खोटं बोलू नका तर बोलू नका लयवर जन्म होत नाही लयवर सुट्टी असते बरोबर विचार नको म्हणजे डायरेक्ट पोरग्याला पाच केला तो सुधाबा मी काय म्हणतोय मगाच मी तू इथं आलोय त्याला वरला चपत काय करतोय द पडतय सांगून टाक बाबा लवकर सांग सांग आपल्या श्रीकृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे. कोणती कोणती हा. 16 सहस्र 360 गोपिका 8 वर्षिका थाट मार करून थाट मार करून आणि शृंगार करून हा. मथुरेच्या बाजारात चालले आहे. त्याला काय करायचं आहे त्यांना तुमच्या अटक करायचं. दही दूध ताक लोणी सगळं खायचं आपण. कुणी तू हा असं आहे त्याला ठीक आहे आम्ही खायचं हा. बरं मी काय म्हणतोय हा. त्या सुंदर कोणी मगावलं नाही हा. हाय तरी तुझं अरे तू पाहिजे ना आलो तुला माहिती आलो ठीक आहे. आहे नाचत जाऊया की चालत जाऊया तू म्हणशील तर नाचत जाऊया चल बाय हे म्हणजे नाही तो तर माझ्या पाठी लावलाय तो पहिला काल झाला तो आत गेला गेला अरे आमच्याकडे असा चालता ठेपा जीव आहे येऊ नाही काय म्हणतोय एवढ्या वर कशाला आपत्याचं धरून? होय अला मरत म्हणतोय कशा करतोय म्हटलं गवलं मी मात्र जेवलं त्यावर म्हटलं बघायला गेलो तर नाही पण जमा काय? शिकला एक लक्षात आले सगळ्या गवलनी पांड्या फुटत आहेत अरे गावले पाणी कशा काय कशा काय म्हणजे मग कारण त्या दही दूध ताक लोणी सर्व खातात म्हणून त्या पांडे मग तुम्ही काय कोणतं खाता या पांडे तुम्ही काय कोणतं खाता काय दादा मला गाई बरोबर लागतो मग काय? हा, मग ऊन किती पडतं आता बरं, माहिती बरं. आहे? मग त्याच्या पण जमा घे काय अजून माझे कच्चे गाव आहे अजून एक लक्षात आलं होय काय रे? त्या गवलनी पांडे आहेत हा. ही परत ठीक आहे बरोबर आहे. पण त्या गवलनी मध्ये ना हा. पांडी आहे पण अति आहे आपली आहे. आहे का पण आहे ना रे आहे ना वा वा मला ती कितीच बघताय काय मला बघताय हा. मग अति कोण आहे ती पोरगीची मावशी हा. आहे. मग त्यांची मावशी ती तर तिच्या घरची आहे ती. काय बोला राम राम तिच्यापासून. हा. मी हा. अरे घाबरतो काय तू घाबरत नाही, मला माहिती आहे हा. ओळख काढण्याची सर्व वर्णन करतो तू. करू दे कोणाची पोलीची मावशी हा. काय करायचं मी बघतो घे बघू ती पोलीची मावशी आहे ना हा. ती तर काय करते तिथं काय करते ते तूच बघून घे हे मावशी मी काय करतो माझं सोड तुझं काय करते मी काय तुझं सोड मी कसं तुझं सोड गोष्टी हे मावशी रे. काय म्हणलीस माझं सोड मला सतत म्हणाला माझं सोड म्हणून म्हणलं तू माझं सोड तुझा सांगून होय ना नाही नाही सांग. मी काय म्हणतो काय जरा प्रेमाने घे. प्रेमान हा हे मावशी हो, ये पुढं या ग माझ्या मंदिरात आतमध्ये घ्या मंदिरात आतमध्ये घ्यायला बघता गुलाम बांध्या मोबाईल सुटतोय काय रे बतावलंच मी काय म्हणतो काय म्हणतोय अजून खाली खाली घेऊ खाली अरे सांग ना ये गुलामा
वरती तुझं. खाली घ्या. खाली चाललं. मावशे अरे काय झालं रे मेल्या उंदरा मला उंदरासारखाच दिसतोय नाक पण मेल्याचं. काय झालं रे उंदरा मावशे काय? काय उंदी नाक बघ उंदरासारखंच आहे की नाही नाक उंदरासारखं आपण हा उंदीर नाही आहे. मावशे अरे काय झालं तुला सांगतोय हा येवलूचा उंदीर त्याचा अजून एवढूसाच आहे उंदीर नाही दाबून ठेव. मावशे हा येवलूचा उंदीर एवढ्या मोठ्या पोत्याला पहिले तेच बोलले ना ह्याचा एवढूसा उंदीर आम्ही काय सांगतोय? एवढ्या मोठ्या पोत्याला ते मेल्या बंड्या तो भाग मारी कुठनं बाहेर पडत मी काय म्हणतो तू कामगिरी करायला तिकडे जातो. मी काय म्हणतोय कामगिरी करतोय हा. पण काय छपणार ना ते काय काय जमणार? परत मी काय काय म्हणतो तुझ्या मावशीला प्रेमाने नाव विचार. आता प्रेमानेच प्रेमाने. आता मी माल समजलोय मावशे अरे आता काय झालं मावशे अरे काय ते पटकन सांग आम्हाला बाजारात जायला उशीर होतोय हॅलो अगे मावशी नितीन पावसकर यांकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मावशीनं माझं सुंदर असं नाव घ्यावं. इकडे ये. बरं एक नाव आहे काय आहे नाव काय रे नितीन नितीन हा नेती असं काय नेती अरे काय नितीन 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 हा बरं आहे नितीन खणखण कुदाल मणमण माती खणखण कुदाल मणमण माती मनामातीच्या उभारल्या भिंती सितारले काम सासूबाईच्या पोटी जलमले राम नाही घेतलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना पायात पैजण नाचू कशी गळ्यात गंतन वाकू कशी तोंडात विड्या बोलू कशी लेख गुरुवांची सून कल्पट्याची अस्तुरी नितीन रावांची काय नावाची नाव घेतलं नाही काय म्हणतोय मावशीला नाव विचार. काय मावशे ये काय झालं मावशे हॅलो अगे मावशी अमिश ठीक यांकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचंही असं म्हणणं आहे की मावशीनं माझं सुंदर असं नाव घ्यावं. अमिश सावकाश घेऊ समजत नाही याला म्हणतो दिसत नाही नाव दिसत कसं नाव समजत ना जर वाईट नाव काय बोला अमिश मावशे हा दिल्ली काय काय नाव अमिश हा येतील मी अमिश बरं नाव विचार मेल्या बरं अमिश केला होता गाजराचा हलवा केला होता गाजराचा हलवा हा गाजला जागा शाळा मग काही जागा नाही गेलं ते अमिश रावांना गाजराचा आवडला होता म्हणून गाजराचा केला होता तुला कशाला पपईचा हलवा बोलतच असते बरं ऐक अमिश केला होता गाजराचा हलवा बरं ह्या मेल्याला पपईचा आवडतो पपईचा किती ऐका केला होता पपईचा हलवा पपई टाकला होता त्यात किसून केला होता पपईचा हलवा पपई टाकला होता त्यात किसून अहो अमिशराव हे नमन झालं की घेऊन चला मला तुमच्या बाईकवर बसून अजिबात नाही का गे त्या मी सगळ्यांना सांग हिला गालीवला अजिबात नेऊ नका हा कोण? अरे मी घेऊन नाही ती ताई जेवला ही घेऊली ए मावशे ये काय झालं आता मावशे मी काय म्हणतोय मावशे तुझं नाव काय आहे माझं नाव हा पण तुला काय करायचं आहे
तुझ्या काय पटत नव्हतं? संबंध काय बरं आहे. हा लवकर. काय नाव. नाव सांगते हा. बरं माझं नाव श्रीवल्ली. मावशीचं नाव ऐकलं? काय चिवल्ली. अरे मेले काय सांगतो? ए तुझा मग कापली नाही जात. ही माझी काठी मी केली. नाव काय सांगितलं? बोलतोयस काय? अरे ती नाव श्रीवल्ली. तुझं काय कान गेलं होतं मगाशी? मग सांगते करतो हा. माझ्या नावाचं जाऊ दे. तुझ्या माझं नाव जाऊ दे. अच्छा. हा. बरं तुझं नाव काय ते सांग बरं. तू ओळखला नाही तुला मीच नाही ती. त्याला मगाशी म्हणतो मी हुंदीर. हा नाव हुंदीर आहे. मग काय तो झोपतलंच तरी मला आधी ओळखलंच नाही. काय? अगं मावशी मी तू. अरे कोण? मावशी तू मला अजून ओळखलंच नाही. मगाचपासून एवढा तिकडनं आलो नाचत. हा एवढ्या खाली वापट्या लावल्या आहेत. बेल्याच्या खालच्या वापट्या सुकून घालायला आलो. त्याला हा काय मच्छीवाला आहे का? हे मावशी काय बोललीस? वापट्या चुकून घालायला लागल्या? मग? त्या काय अर्थ आहे? तुझं नाव काय ते विचारलं. त्याला वापट्या लावून काय सांगतो? अगं मावशी अगं मी तू. अरे पण कोण? अगं मावशी मी तू. आम्ही कृष्णदेवाच्या चरतीचं सवंगली आहोत. बरं, तुझ्याकडे काही कायदा वगैरे आहे का? मावशी हाय. काय आहे करतो? कायदा सांग मला तू प्रेमा बोलत ना. कायदा हा येईल मावशी कायदा हाय. मग सांग की पटकन. ऐक ना. बरं सांग. हा. बंद केली ही तुझी वाट हे बहुतून दोजीची माट पेंड्या सुद्धा मला तोरा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका हा कायला मध्ये वाचा तुमची वाट तुरुण डोळीचे माट तुमची वाट तुरुण डोळीचे माट सुद्धा मला थोडा जाऊ नका मथुरेच्या बाजाराला जाऊ नका कायला मध्ये वाचा कायला मध्ये वाचा सारे मार्गईचे जोडो निया मांबे केले देवानी जावे मागे तुम्ही फिरो निया मी बघतो या प्रेमानी कृष्ण देवाचा हुकूम तोडू नका सारे सिद्धरामा देऊन टाका कायला मध्ये वाचा कायला मध्ये वाचा कामगिरी झाली. कामगिरी झाली आपला येतो मी. काय रे? म्हणजे येतो का? अरे मुलं कायदा नाही ना हा. सर्व काही खाली बसलं पाहिजे मावशी पण बसली पाहिजे गप्पन करायचं हा. तू का? तू वरनं तू बोलतोय तू काय द्यायचे हे मावशी ऐकायली अरे आता काय झालं? मावशी इकडे बरं. मावशी मी काय म्हणतोय मी जाय अरे काय ते सांग आमचा पटकन. कायदा ऐकलाच ऐकला. आमच्या कायद्याप्रमाणे सगळ्या गवळी खाली बसल्या पाहिजेत. अगं बोलू ना. पण मावशी अगं बोल ना पण मावशी मी काय म्हणतोय
काय म्हणतोस? मगाचपासून मी बघतोय काय बघते? ह्या गौडणी ह्या सगळ्या पोरी तुझ्या आहेत. अरे मेल्या सर्व पोरी माझ्याच आहे. जिनी काय झालं? मला ठेवत बसलं वाटलाय. काय? ह्या सगळ्या पोरी तुझ्या आहेत. या सर्व पोरी माझ्याच आहेत. होय ना? हो. बोल मी काय म्हणतो मावशी, काय? मला सांग बाजारला जाताना कुठल्या पोरीला माझ्या घरी बाजार होतं दैदेव? कुठल्या पोरी बाजार होतात? अरे मेले तर गेले अरे वारी. हा कुठल्या पोरीला दैदेव बाजार होतात? त्याचं काय झालंय? काय झालं? सगळं वाट लावलं नाही त्या पोरी. अगं जरा पुढे ये. ही गेली होती दही घेऊन. दैदेव गेली होती. हा. बाय होय लाजते. तू गेली होती? माझ्या बायकोला काय सांगितलंस? कान अरे भरला काय झालं? माझ्या पोरीला काय विचारतोय? माझ्या बायकोची हिने कान भरला नाहीत. तुझ्या बायकोचे काम ती कशाला बघेल? सगळं वाचून आलं माझं. तुझ्या बायकोला मावशी अरे काय झालं ते ती सांगत नाही. तू तरी सांग. मावशी बलात्कार मला सांगितलं बायकोला. काय सांगितलं? तुमचे अचे आहेत कसे आहेत? भांडी घालीत नाही होय काय गं? बरं जा तू बाई. ठीक आहे असू दे असू दे. कशासाठी बोलावलंस ते सांग. मावशी सगळ्या पोळी तुझ्या आहेत हा. का? मला एकदा ओळख करून दे बस. कोणाची? सगळ्या पोळ्यांची सगळ्या पोरींची ओळख करून दे. हिचं जोडलं नाव सांग मला. तिचं नाव? हा बरं बाई तू पुढे ये. मावशी नाव होतं सांग. सगळ्या समजलं पाहिजे. हा. हा कारण का आजकाल आहे ना हा. वाच विथ बुक. ते काय बोल- अरे वाच व्हॉट्सअप बोल. हा माझे सांग नाव सगळ्याला बोलून दे. कोणाचं हिचं नाव होय? हा बंद्या ऐक ना. नाही, पुढे ऐकतो. बंद्या झोपलाय बंदे बाबा आहे. अरे हिचं नाव- हा बरं हिचं नाव सीमा. आ सीमा. सीमा 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 मावचे सीमा मग? दे निर्मा. ते तुला कशाला ती देऊन निर्माण? बॅग धुवाय नको. आता कोणाचं नाव होय? 2 नंबरचा बरं तू ये. मगापासून बघतोय. मावचे मी मगापासून बघतोय. काय? त्याला सांगितलं हा बघा ह्याच्यावरच आहे. बघ काय बघत होता? नाव कायचं? अरे ही शिला. शिला. मावशी नाव चांगलं आहे. मग? शिला. गावात टाकायला शिला दे. बरं जा माहिती. आता कोणाचं नाव हवंय? नाव तरी समजू दे मला. बरं हिचं नाव होय? हा. बरं हिचं नाव काजल. काजल. छान आहे. बरं, जा माहिती. हिचं काय आता? माझ्या घरी आली. घरी आली वाद लावला. पण हिचं नाव नाही मला माहिती आहे. मग बरं ऐक आता. हा. आता आली की नावा नाही मग. नाव मारतोय. म्हणजे म्हातारा झालाय ती तर मी आहे. बरं झालं. वाघ मात्र झाला म्हणून काय आलं गावात जातो नाही. कशाला वाघ इकडे गावला? आता मी म्हातारा होय काय? मेरा तू बोला वाघ म्हातारा झाली का? सांग त्यांना काहीतरी. अरे काय तर सांग घे आता नाव विचारतो. बरं, नाव काय आहे? बरं नाव आहे तिचं. हा. तिचं नाव रेवती. रेवती. मावशी. तिला कोणाचं आवड? काय बघतोय? तिला आणतोय. हा? मावशी इथं नाव. तिचं नाव अक्षता. काय? अक्षता. ठीक आहे. का? टाकी. का? अक्षता. माझ्या नाही. तिच्या ओंकार मात्रेकरांचं ठरलंय पहिलं. तिच्यासाठी खास. होय
मग असू दे बघतो त्या बरं माझे. त्याच्यासाठी बोलायला तेच आहे माझे मी काय म्हणतोय आमच्या कायद्याप्रमाणे सगळ्या गवळणी चाबोचं खाली बसल्या पाहिजे. आता करू ना सांगितलं ना ह्याच्या कायद्याने न बसता आपण थोड्या चांगल्या म्हणून बसूया मोहन मुरलीवाला उदवी जगाला मोहन मुरलीवाला उदवी जगाला या गोकुळाला नंद घरी वाढलोणी श्रीनंदनाला गोकुळिया वाढलोणी श्रीनंदनाला मोहन मुरलीवाला उलवी जगाला मोहन मुरलीवाला उलवी जगाला या गोकुळाला नंद घरी नांदलोणी श्रीनंदनाला गोकुळिया वाढलोणी मोहन मुरलीवाला गुलाबी जगाला मोहन मुरलीवाला गुलाबी जगाला या गोकुळाला नंद घरी वाढलोणी श्रीनंदनाला गोकुळिया वाढलोणी श्रीनंदनाला त्यांच्यावर सुद्धा मला त्यांनी कामगिरी अजून अधुरी देत आहे त्याला आपणच पूर्ण करावी. कळलं मी तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आलेल्या कोकणातून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आपल्याला म्हणतात तरी कोण आम्हाला म्हणतात श्रीकृष्ण भगवान. कृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? काही पद्धत देवी हिरा मस्तकी तुरा ते हात विठ्ठल करत असतात. ते राधे कलियुग आहे. कलियुगामध्ये तेव्हा अनेक रूपे धारण करावी लागतात. देवा त्या जन्मकुणात सांगा. काहीतरी माझी जन्मपुन्हा. ऐक राधिके तुला सांगितो
प्रिय सखा तुम्हारी यादी का प्रिय सखा तुम्हारी यादी का देवकीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. हत्ती घोड्यावरून तिची वरात मिरवली. पण काय आश्चर्य, त्याच वेळी आकाशवाणीला नवसा सावध राहा. देवकीच्या पोटी जन्मणारा आठवा बाळ तुझा काल आहे. देवकीची साप आले, शिलेवरातून ठार मारली. 7वा गर्भ लिहिला गेला आणि 8वा तो कार्टा कृष्ण. तो कार्टा कृष्ण माझ्या चिंतेचं कारण बनून राहिला आहे. रोज वेळेत येणाऱ्या डोंगरांनी आज दुपारच्या 12 वाजता त्यांचा अद्याप पत्ता नाही. काय करावे हेच काही कळेना. अरे धिक्कार असो तुझ्या प्राणाला. अरे कार्टा कृष्ण, अरे तुझ्यात असेल सामर्थ्य तर दाखव तुझा पराक्रम.